हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि सुरक्षित असाल आणि जिथे असाल तिथे माझा व्हिडिओ बघत असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हे पुत्रदा एकादशी ह्याच्याविषयी माहिती. या एकादशी दिवशी तुम्ही काय करू शकता, कोणती उपासना करू शकता, छोटी उपासना थोडक्यात माहिती जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल करायला. चला मग वेळ वाया न घालवता करू व्हिडिओला सुरुवात. तर पुत्रदा एकादशी ही 23 तारखेला शुल्क श्रावण महिन्यात आलेली आहे. ह्या दिवशी एकादशीचं विशेष असं महत्त्व ह्या श्रावण महिन्यात आल्यामुळे आहे. तर या ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी ही आवर्जून सेवा करायची आहे, जेणेकरून ती ही सेवा केल्याने त्यांना लवकर त्यांची इच्छा पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर जे घरात म्हणजे प्रत्येकानेच उपवास एकादशीचा करावा, जेणेकरून आपल्या घरात सुख शांती समाधान आणि आपले पितृदोष कमी होतात, म्हणून एकादशीचा उपवास करावा. तर चला मग ह्या दिवशी आपण काय करू शकतो सेवा, तर ही मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एकादशी दिवशी आपण सर्व अभंगस्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा करायची आहे, विष्णू देवांची आराधना करायची आहे. विष्णू देवांना तुळशीपत्र व्हायचं आहे. लक्षात ठेवायचं की तुळशीला त्या दिवशी तुळशीला कोणी हात लावू नये किंवा तोडू नये. ती तुळस जर तुम्हाला तुळशीची पानं काढायची असतील तर आदल्या दिवशीच काढून ठेवायचे. त्या दिवशी तुळशीला हात लावायचा किंवा पानं तोडायची नाहीत. तर आणि नंतर त्यांना तसंच विष्णू देवांना तुम्ही पिवळी फुलं वाहू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावला तरीही चालतो. तर ही होती देवाची पूजा कशी करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण दिवस एकादशीचा उपवास करायचा आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला फलाहारमध्ये काय खायचं असेल तर फक्त तुम्ही फळे दूध असे सात्विक पदार्थ खाऊ शकता. तांदळाचे पदार्थ तुम्ही वर्ज्य आहेत, त्यामुळे तांदळाचे पदार्थ कोणतेही खाऊ नये. आता जाणून घेऊया त्या दिवशी कोणती सेवा करायची. तर त्या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम आणि संक्षिप्त भागवत पारायण पूर्ण एक करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू देवांचे जे स्तोत्र मंत्र आहेत ते पठण करायचे आहे. तुमच्याजवळ जर दिंडोरी प्रणित मार्ग केंद्र असेल तर नक्की केंद्रात जा, जिथे संक्षिप्त भागवत पारायण केलं जातं. तर सामूहिक सेवेमध्ये सामील व्हा, जेणेकरून तुमची सेवा 10 पट होईल तर तुम्हाला त्याचं फळसुद्धा 10 पट मिळेल. तर ही होती आजची छोटीशी सेवा. कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ मी घेऊन येऊ शकते, तुम्हाला आवडेल ऐकायला तर नक्की मला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जिथे असाल तिथे सुरक्षित राहा, आनंदित राहा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.